एवढ्या रात्री ट्रेनच्या समोर हे बघून आहे ना माझी फुल फाटली होती. तर हे बघा, सकाळी सकाळी जॉबला लवकर उठून जायची जी माझी हाऊस होती ना ती माझी 2 दिवसातच फिटली आहे. त्यामुळे मी म्हणलं आज आपण लेटच्या ट्रेननी जाऊया. त्याच्यामुळे मी मस्तपैकी आरामात चहा टोस्ट खात होती आणि ते सगळं खाऊन मी लगेच बाहेर निघली. आता जायच्या वेळेस मला दिसलं मंदिर. मी म्हणली भाई आता मंदिरात जावंच लागेल. त्याच्यामुळे मी लगेच बॅग ठेवली आणि मंदिरामध्ये जाऊन इकडे गेल्यावर मला कळलं भाई इधर तो मस्तपैकी तयारी चल रही आहे. त्याच्यानंतर मग मी मस्तपैकी दर्शन केलं आणि डायरेक्ट येऊन बसली खोपोली स्टेशन. खोपोली स्टेशनवर आल्यावर मला कळलं की ओ माय गॉड आपली ट्रेन तर अर्धा तास लेट. मर्दे यार याचं टेन्शन घेऊन काय होणार आहे का. सो मग अर्ध्या तासानंतर ट्रेन आली, त्याच्यामध्ये बसलो आणि भाई लगेच बायकांचा नट्टापट्टा चालू. म्हणलं बरं आहे कारण नट्टापट्टा आम्ही बसतो एका साईड. मग काय भाई बदलापूर आलं म्हणजे गर्दी तर होणारच. त्याच्यामुळे ही सगळी गर्दी पार केली आणि त्याच्यानंतर जेव्हा उतरायचा टाइम आला भाई साहब माझ्यासोबत एवढा घाण किस्सा झालाय ना. एक तर मला समजत नाही की हे कल्याण स्टेशन कोणत्या साईडने येतं. आम्हाला वाटलं की प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर येईल पण प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर गाडी गेली. मग काय ह्या डोर पासून त्या डोर पर्यंत जाण्यासाठी किती काय काय स्ट्रगल केला बाई तुम्हाला काय सांगू. आणि डायरेक्ट चालत चालत आली माझ्या कामाच्या. तिथे गेल्यावर थोडंफार काम केलं, थोडंफार शिकले, सगळ्यांना ऑब्झर्व केलं. ते सगळं झालं, त्याच्यामध्ये अख्खा दिवस गेला आणि मी लगेच आली घरी निघण्यासाठी. मग पळत पळत जाते आणि डायरेक्ट ट्रेन पकडते. ट्रेन यार जेव्हा मला बसायला जागा पाहिजे असते तेव्हा मला बसायला जागा नसते आणि जसं जसं माझं स्टेशन तसं भेंडी अख्खी ट्रेन खाली होत जाते. पण आता कायच करणार, आपल्या हातात तर काहीच नाहीये. त्याच्यामुळे जशी जागा भेटते ना तशी मी पटकन बसून घेते. आणि या सगळ्यामध्ये खोपोली स्टेशन कधी येतं ना माझं मलाच कळत नाही. मी जस्ट स्टेशनच्या खाली उतरलीच आणि तेवढ्यात मला दिसलं हे 2 मिनिटासाठी तर मी घाबरलीच. पण नंतर मला कळलं की अरे येतं आपली गोमाता आहे. त्यांना बाजूला केलं आणि लगेच आम्ही तिथून आमच्या घरी गेलो.